आजचा जो टॉपिक आहे तो आहे कोस्टल रेग्युलेशन झोन. कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजे आपला जो काही समुद्र आहे त्याच्या आजूबाजूला जे काही आपली कन्स्ट्रक्शन्स वगैरे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला रेग्युलेट करण्यासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन हा रूल आहे. आणि हा रूल शिकण्याच्या आधी काही बेसिक टर्म्स ज्या आहेत त्यात बघून घ्या. त्यामध्ये एक HTL टर्म असणार आहे की हाय टाईड लेवल, म्हणजे समुद्राचं पाणी जिथेपर्यंत मॅक्झिमम येऊ शकतं त्याला आपण HTL म्हणू. हे समुद्राचं पाणी जेव्हा मागे जातं OTमध्ये तेव्हा लो टाईड लेवल आपण त्याला कन्सिडर करू, ज्या लेवलपर्यंत जातं ते. आणि मग ह्या लेवल्स ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत तुमच्या कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये. म्हणजे एक हाय टाईड लेवल आणि एक आहे लो टाईड लेवल. आता CRZ जो आहे तो CRZचा उगम कुठे आहे तर क्लॉज D सबरूल 3 ऑफ रूल 5 ऑफ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट प्रोटेक्शन रूल्स 1986 जे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन रूल्स आहेत त्याच्या वर आपण जे उल्लेखलेले आहेत त्या क्लॉजमध्ये उगम होतो. मग सेंट्रल गव्हर्नमेंट हिअर बाय डिक्लेअर्स द कोस्टल स्ट्रेचेस मग सीज, बेज, एश्युरीज, क्रीक्स, रिव्हर्स अँड बॅकवॉटर्स विच आर इन्फ्लुएन्स्ड बाय टायडल ॲक्शन, म्हणजे जे हाय टाईड आणि लो टाईड आहे त्याच्यामुळे जे इन्फ्लुएन्स होतं. मग त्याच्यामध्ये कुठलं असेल, सी असेल, बेज असतील, एश्युरीज असतील, क्रीक्स असतील, रिव्हर्स असतील आणि बॅकवॉटर्स असतील. इन लँडवर्ड साईड अप टू 500 मीटर्स फ्रॉम द हाय टाईड लाईन. हाय टाईड लाईन जी आहे आपली इथे, हाय टाईड लाईन आपण जी बघितली त्याच्यापासून 500 मीटर्सपर्यंतचा जो एरिया आहे तो आपण कोस्टल रेग्युलेशन झोन किंवा कोस्टल झोन पकडतो आणि त्याचं रेग्युलेशन या ॲक्टद्वारे किंवा या रूल्सद्वारे होतं. द सेटिंग अप अँड एक्सपान्शन ऑफ इंडस्ट्रीज, ऑपरेशन्स, प्रोसेसेस एक्सेट्रा आर रेस्ट्रिक्टेड इन कोस्टल रेग्युलेशन झोन. त्या कशा प्रकारे रेस्ट्रिक्ट होतात ते आपण बघू. आता हे कोस्टल रेग्युलेशन झोन आहेत, हे झोन जे आहेत ते कॅटेगराईज इन 4 पार्ट्स केलेले गेलेले आहेत. ज्या काही समुद्रापासून हाय टाईड लेवल आहे ही HTL आहे. त्या HTLपासून 500 मीटर्सपर्यंतचा जो एरिया आहे तो कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये येतो. आणि या कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये मग हे जे पार्ट आहे तो 4 भागामध्ये विभागला जातो. त्याच्यामधला पहिला जो आहे तो कॅटेगरी 1 त्याला CRZ1 म्हणतात. कॅटेगरी 2मध्ये त्याला CRZ2 आणि कॅटेगरी 3ला CRZ3 आणि कॅटेगरी 4ला CRZ4 असं म्हणतात. आता ही जे 4 कॅटेगरीज आहेत त्याचा उगम कुठून झालेला आहे तर तो उगम जो आहे 1986चा जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याच्यानंतर मग आपलं 1991चं नोटिफिकेशन आलं CRZचं आणि त्याच्यानंतर परत 2011चं नोटिफिकेशन आलं. आणि आता रिसेंटली एक नोटिफिकेशन म्हणजे अमेंडमेंट जे आलेले आहेत त्या एक महत्त्वाच्या अमेंडमेंट आहेत 2019च्या. अशा प्रकारे ते CRZ डिवाईड करत गेलेले आहेत. तर ॲज पर नोटिफिकेशन 2011 ही जी आहे ही ह्याच्यासाठी जी कमिटी आहे ती स्वामीनाथन कमिटी आहे. त्या स्वामीनाथन कमिटीने जे रिकमेंडेशन दिलेले आहे त्याच्याप्रमाणे हे CRZ 4 भाग विभागले गेलेले आहेत. आता हे 4 CRZ मधला CRZ1 हा इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया आहे तो आहे. CRZ2 जो आहे तो डेव्हलप एरियाच आहे, जनरली अर्बन एरियामध्ये आहे तो एरिया आहे. त्यानंतर CRZ3 हा रुरल आणि अर्बन एरियाजमध्ये नॉट सबस्टेन्शियली डेव्हलप्ड बेस्ड ऑन द पॉप्युलेशन ऑफ द कोस्टल एरिया तो CRZ3 आहे. आणि CRZ4 जो आहे तो तुमचा लो टाईड लेवल जर असेल आपण विचार केली तर त्याच्यापासून मग आतमध्ये जो आहे 12 नॉटिकल माइल्स तिथेपर्यंतचा जो एरिया आहे तो CRZ4 आहे. हे CRZ1, CRZ2, CRZ3 आणि CRZ4 हे डिटेलमध्ये आपण चेक करू. आता फर्स्ट जो आहे तो CRZ1 एरिया. आपण बोललो की हा इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया आहे, लाईक मँग्रोव्ज, कोरल लीव्स, बायोस्फिअर रिझर्व्स. हा जो आहे तो CRZ1 आहे. पण CRZ1 एक्झॅक्टली कुठे आहे तर हा जर सीचा आपण जर विचार केला तर त्याच्यापासून HTL जी आहे हाय टाईड लेवल जी आहे आणि तिथून इकडे जी आहे ती लो टाईड लेवल आहे, याच्यामधला जो काही एरिया आहे दॅट इज CRZ1 आहे. मग या CRZ1मध्ये काय की कुठलंही कन्स्ट्रक्शन अलाउड केलं जात नाही. पण कुठलं केलं जाईल, फक्त हे एक्सेप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये प्रोजेक्ट रिलेटेड टू द डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. हे जे आपण बघतोय ते 2011च्या नोटिफिकेशनप्रमाणे आपण CRZ झोन्स आहेत ते बघतोय.
त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्स हार्बर सी लिंक रोड विदाउट अफेक्टिंग टायडल फ्लो ऑफ वॉटर बिटवीन LTL अँड HTL. आता जो CRZ2चा जो एरिया आहे, CRZ2चा एरिया कोणता आहे की शोर लाईन आहे, म्हणजे ही HTL आहे आणि याच्यापासून इकडे जो डेव्हलप झालेला एरिया आहे दॅट इज CRZ2. मग CRZ2 हा कुठला आहे की जो म्युन्सिपल लिमिट्समध्ये आहे जो डेव्हलप झालेला तो एरिया असणार. त्यानंतर विलेज टाउन्स आहे त्याचे पण ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेला आहे किंवा डेव्हलप झालेला आहे तो CRZ एरिया. म्हणजे CRZ एरिया जो आहे तो ऑलरेडी डेव्हलप आहे तो एरिया CRZ2मध्ये कन्सिडर केला जाणार. आणि त्यानंतर CRZ3 जो एरिया आहे तो एरियाज दॅट आर रिलेटिव्हली अनडिस्टर्ब अँड डू नॉट फॉल अंडर आयदर कॅटेगरी 1 और 2 ऑल्सो इन्क्लूड रुरल अँड अर्बन एरियाज दॅट आर नॉट सबस्टेन्शियली डेव्हलप. म्हणजे हा जो HTL जी आहे हाय टाईड लेवल त्याच्यापासून इकडे जो डेव्हलप झालेला नाही आहे डेव्हलपमेंट, मग तो अर्बनमध्ये असेल किंवा रुरलमध्ये असेल तो जो एरिया आहे दॅट इज CRZ3. आता लक्षात आलं घ्या की CRZ1 जो आहे तो HTL आणि LTLच्या मधला एरिया आहे. CRZ2 आणि CRZ3 जो आहे तो HTLच्या पुढचा एरिया आहे, परंतु CRZ2मध्ये जो आहे तो डेव्हलपमेंट झालेला आहे, CRZ3मध्ये तो डेव्हलप झालेला नाही आहे. मग याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो भाग आहे तो नो डेव्हलपमेंट झोन. लक्षात घ्या CRZ3मध्ये नो डेव्हलपमेंट झोन येतो. CRZ2 हा ऑलरेडी डेव्हलप आहे त्याच्यामुळे तिथे नो डेव्हलपमेंट झोनची काही गरज नाही आहे. CRZ3मध्ये नो डेव्हलपमेंट झोन येतो. नो डेव्हलपमेंट झोन कोणता आहे की HTL जी आहे HTLपासून 200 मीटर्सचा जो एरिया आहे दॅट इज कॉल्ड ॲज नो डेव्हलपमेंट झोन. त्याला NDZ असंही म्हणतात. हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट आहे की नो डेव्हलपमेंट झोन आहे तो कोणता आहे तर 0 to 200 मीटर्स. कशापासून तर तो HTLपासून जो आहे तो नो डेव्हलपमेंट झोन आहे. आत्ताच आपण विचार केला की HTLपासून जो 500 मीटरचा एरिया आहे, किती 500 मीटर्स, दॅट इज CRZ3 एरिया आहे. पण या CRZमध्ये 0 to 200 जो आहे तो NDZ आला. आता उरलेला जो 200पासून 500पर्यंत आहे HTLपासून त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन हाऊसेस लोकल कम्युनिटीजच्यासाठी आणि टुरिझम प्रोजेक्ट्स वगैरे आहेत ते परमिसिबल असणार. NDZमध्ये काहीही परमिटेड नाही आहे आणि त्याच्या पुढे जो आहे 200 to 500 त्याच्यामध्ये परमिटेड आहे CRZ3मध्ये. चौथा जो आहे तो CRZ4 आहे. आता हा CRZ4 कोणता आहे की ही तुमची लो टाईड लेवल आहे आणि या लो टाईड लेवलवरून आपली जी टेरिटरी लिमिट आपल्या एखाद्या कंट्रीची जी लिमिट आहे तिथेपर्यंतचा जो एरिया आहे तो जो कन्सिडर केलेला आहे तो CRZ4 कन्सिडर केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी 12 नॉटिकल माइल्स असाही उल्लेख दिसतो, कारण की ते बाउंड्रीज ज्या इंटरनॅशनल बाउंड्रीज आहेत त्या 12 नॉटिकल माइल्स कन्सिडर केल्या जातात. म्हणून त्या 12 नॉटिकल माइल्सपर्यंतचा जो एरिया आहे तो CRZ4 एरिया आहे. आतापर्यंत जे आपण बघितलं ते 2011चं जे नोटिफिकेशन होतं त्याच्याप्रमाणे CRZचं आपण वर्गीकरण बघितलं. पण या CRZमध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या किंवा प्रॉब्लेम्स होते की ज्यामुळे डेव्हलपमेंट होत नव्हती कोस्टल एरियामध्ये जी आवश्यक आहे ती. मग त्यासाठी काय केलं 2019चं जे आहे एक लक्षात घ्या, युनियन ऑफ एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री हॅज रिलीज कोस्टल रेग्युलेशन झोन CRZ 2019 ओपनिंग अप द कोस्ट लाईन ऑफ कंट्री फॉर कन्स्ट्रक्शन अँड टुरिझम ॲक्टिव्हिटीज. हे 2019चं नोटिफिकेशन आहे. आता हे 2019चं नोटिफिकेशन आलं म्हणजे याच्यासाठी कुठली तरी कमिटी फॉर्म झाली असेल. ती कमिटी जी होती ती शैलेश नायक कमिटी होती. कोणती होती? शैलेश नायक कमिटी. आताचा जो सगळा जो पार्ट आहे तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार इम्पॉर्टंट आहे. ही शैलेश नायक कमिटी जी आहे ती कोणी अपॉइंट केली तर MOEFCC म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ही जी मिनिस्ट्री आहे त्यांनी 2014मध्ये तुमची शैलेश नायक कमिटी अपॉइंट केली. आणि शैलेश नायक कमिटीने जी काही रिकमेंडेशन्स दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे मग हे आता CRZचं वर्गीकरण कसं झालं ते आपण बघू. आत्तापर्यंत आपण CRZ1 जेव्हा बघितलं तेव्हा HTL आणि LTL
हाय टाईड लेवल आणि लो टाईड लेवल याच्यामध्ये बघितलं होतं. पण 2019चं जे अमेंडमेंट आलेलं आहे त्याप्रमाणे CRZ1 हा जो एरिया आहे तो 2 पार्टमध्ये डिवाईड केला गेला, CRZ1A आणि CRZ1B. आता CRZ1 म्हणजे कोणता? आपण मागे बोललो की एक इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियाज. इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह म्हणजे काय? हे बघा, हे जे कोरल रीफ्स वगैरे असतात की त्याच्यामध्ये जीवन वगैरे असतं, तर त्याच्याप्रमाणे हे इम्पॉर्टन्स असतं. आणि त्याच्याप्रमाणे याला 1A जो एरिया आहे की ज्याच्यामध्ये मँग्रोव्ज असतील, कोरल रीफ्स असतील, सँड ड्यून्स असतील, मड फ्लॅट्स, नॅशनल पार्क्स, मरीन पार्क्स वगैरे, सॉल्ट मार्शेस असतील, टर्टल नेस्टिंग ग्राउंड्स असतील, हॉर्सशू क्रॅब हॅबिटंट्स असतील, सी ग्रास बेड्स असतील, नेस्टिंग ग्राउंड्स ऑफ बर्ड्स असतील, आर्किओलॉजिकल इम्पॉर्टन्स अँड हेरिटेज साईट्स. मग थोडक्यात जीवसृष्टीच्या दृष्टीने जे काही हाय टाईड लेवल आहे आणि लो टाईड लेवल आहे त्याच्यामध्ये जे हे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह भाग आहे तो झालेला आहे CRZ1A. आणि हा एरिया सोडला तर जो कुठला HTL आणि LTLमध्ये उरलेला आहे, इंटरटायडल एरियाज आपण म्हणतो, म्हणजे HTL आणि LTLच्या मधला तो सगळा जो एरिया आहे दॅट इज CRZ1B. तर दुसरा जो आहे तो CRZ2. CRZ2 म्हणजे कुठला? की ऑलरेडी डेव्हलप्ड एरिया आहे. तो कुठल्या म्युन्सिपल लिमिट्समध्ये वगैरे जो म्युन्सिपल कॉर्पोरेशन लिमिट्समध्ये जो आहे डेव्हलप्ड एरिया आहे, CRZ2मध्ये येतो. आता या CRZ2मध्ये एक आपण फोटो बघा इथे की चेन्नईचा जो डेव्हलप पार्ट आहे, दिस इज ऑल इज कन्सिडर ॲज CRZ2. आता मुंबईचा जर बघितलं आपण तर दिस इज ऑल कन्सिडर ॲज CRZ2. हा मुंबईचा डेव्हलप एरिया. ह्या कुठल्या लिमिटमध्ये आहेत? म्युन्सिपल लिमिट्समध्ये जर असेल तर तो आपला CRZ2 एरिया म्हणून कन्सिडर केला गेलेला आहे. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो CRZ3. आधी आपण बघितलं की CRZ3मध्ये कुठं होते? हाय टाईड लेवल आहे. हाय टाईड लेवल त्याच्यापासून 500 मीटर्स असणार, त्याच्यामध्ये अप टू 200 मीटर NDZ असणार. NDZ आहे. हा 2011 प्रमाणे होता. परंतु आता CRZ3 हा जो एरिया आहे तो 2019च्या अमेंडमेंटप्रमाणे काय करण्यात आलेलं आहे? CRZ3ला स्प्लिट करण्यात आलेलं आहे. CRZ3A केलं आणि CRZ3B केलेलं आहे. आता जो CRZ3 जो एरिया आहे तो डिवाईड केलेला आहे CRZ3A आणि CRZ3B. पण याच्यासाठी क्रायटेरिया कोणता वापरलेला आहे? की पॉप्युलेशनचा क्रायटेरिया वापरलेला आहे 2161 ही जी पॉप्युलेशन आहे या पॉप्युलेशनपेक्षा जास्त ह्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तो CRZ3A होणार आणि त्याची जी NDZ नो डेव्हलपमेंट झोन जो असणार आहे तो असणार आहे 50 मीटर्स. आणि जर पॉप्युलेशन 2161पेक्षा लेस, ही डेन्सिटी आहे स्क्वेअर किलोमीटर्समध्ये, प्रत्येक स्क्वेअर किलोमीटर 2161 याच्यापेक्षा जर खाली असेल, लेस असेल, तर दॅट इज कॉल्ड, तो जो असेल तो CRZ3B कन्सिडर केला गेलेला आहे. आता याच्यामध्ये फरक काय झालेला आहे की CRZ3 समजा आपण हा 3A घेऊ, हा 3A जो आहे त्याच्यामध्ये NDZ जी आहे नो डेव्हलपमेंट झोन जो आहे तो 50 मीटर्सचा कन्सिडर केलेला आहे. 50 मीटर्स म्हणजे ह्या 50 मीटर्सच्या पुढे जी काय आहे तिथे डेव्हलपमेंट होऊ शकते. पण ह्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे की इथली जी पॉप्युलेशन आहे ते 2161पेक्षा जास्त असली पाहिजे पर स्क्वेअर किलोमीटर. आणि CRZ3B जो आहे त्याच्यामध्ये जर पॉप्युलेशन 2161पेक्षा पर स्क्वेअर किलोमीटरला जर कमी असेल तर त्याचा NDZ जो असणार आहे तो पूर्वीप्रमाणे 200 मीटरचा असणार आहे. आणि या 200 मीटरच्या पुढे मग तुमची डेव्हलपमेंट होऊ शकते. त्यामुळे काय झालं की ज्याची पॉप्युलेशन जास्त आहे त्याला डेव्हलपमेंटला स्कोप जरा व्यवस्थित देण्यात आला आणि ज्याची पॉप्युलेशन जास्त कमी आहे तिथे 200 मीटर करून समुद्राचं ते किनारा आहे तो अबाधित ठेवण्यात आलेला आहे. आता CRZ3चे जे नंबर्स आहेत हा इम्पॉर्टंट आहे. CRZ3मध्ये फार बदल आहेत आणि ते बदल तुम्हाला एकदम व्यवस्थित समजले पाहिजेत. CRZ3मध्ये काय आहे की तुमची जी हाय टाईड लाईन आहे, ही जी तुमची हाय टाईड लाईन आहे त्याच्यापासून CRZ3 जो एरिया आहे तो 500 मीटरचा आहे. किती मीटरचा आहे? 500 मीटर्सचा आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये 2 क्रायटेरिया त्यांनी कन्सिडर केलेले आहेत.
तो म्हणजे 2161पेक्षा जास्त स्क्वेअर किलोमीटरला पॉप्युलेशन आणि 2161पेक्षा कमी पॉप्युलेशन. जर ही जास्त पॉप्युलेशन असेल तर तुमचा NDZ जो आहे, NDZ तो तुमचा जो असणार आहे तो फक्त 50 मीटरचा असणार आहे, की ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही. आणि जर 2161पेक्षा कमी पॉप्युलेशन असेल तर तुमचा NDZ जो आहे तो परत तुमचा 200 मीटरचा असणार आहे. किती मीटरचा असणार आहे? 200 मीटर्स. आणि मग त्या 200 मीटरच्या पुढे तुमची डेव्हलपमेंट होणार आहे. आता एक लक्षात घ्या की CRZ3मध्ये समजा एखादा इथे आईसलँड आहे. आता आपण बघितलं की 50 मीटर्स आणि 200 मीटरचं NDZ आहे. पण जर आईसलँड असेल तर त्या आईसलँडसाठी जो NDZ असणार आहे, NDZ असणार आहे तो फक्त 20 मीटरचा असणार आहे. लक्षात घ्या, आईसलँड जर असेल तर तो 20 मीटरचा NDZ असणार आहे. आता आपण CRZ4 याच्याकडे बघू. आपण पहिल्यांदा बघितलं CRZ4 जो होता लो टाईड लेवल याच्यापासून तो 12 नॉटिकल माइल्सपर्यंत होता, 12 नॉटिकल माइल्स. पण हा 2019चं जे अमेंडमेंट आहे त्याच्यामुळे CRZ4 जो आहे तो CRZ4A आणि CRZ4B अशा 2 भागामध्ये विभागला गेलेला आहे. आता CRZ4A जो होता तो पूर्वीप्रमाणेच आहे की लो टाईड लेवल आहे त्याच्यापासून 12 नॉटिकल माइल्स जे आहेत तो CRZ4A असणार आहे. आणि CRZ4B कोणतं असणार आहे? तो CRZ4B तुम्ही लक्षात घ्या की हे जे तुमचं पाणी समुद्राचं आहे ते लँडवर्ड साईडला आतमध्ये जिथे जात आहे तर ही जी सॅलिनिटी असणार आहे ती 5 PPT पार्ट जे आहे 5 PPTपेक्षा जर लेस जर सॅलिनिटी असणार आहे तोपर्यंतचा जो सगळा पार्ट असणार आहे तो CRZ4B मध्ये येणार आहे. 2019चं जे नोटिफिकेशन आहे ते इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि या 2019च्या नोटिफिकेशनप्रमाणे जे काही सायलेंट फीचर्स आपण म्हणू शकतो ते आता विचारात घेऊ. 2019च्या नोटिफिकेशनमुळे FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स जे आहे त्याच्यामध्ये इझीनेस आलेली आहे, कारण की जे आधीचं होतं त्याच्याप्रमाणे 1991चा जो DCR होता त्याच्याप्रमाणे जे काही असेल तो FSI फ्रीज केला गेलेला होता. तो FSI जो फ्रीज केला गेला होता तो आता डिफ्रीज झालेला आहे 2019च्या नोटिफिकेशनप्रमाणे. टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर परमिटेड इन कोस्टल एरियाज, हे महत्त्वाचं आहे. टेम्पररी टुरिझम फॅसिलिटीज ज्या आहेत म्हणजे शॅक्स, टॉयलेट्स, ब्लॉक्स, चेंज रूम, ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीज हॅव बीन नाऊ परमिटेड इन द बीचेसवर ह्या गोष्टी परमिट केलेल्या आहेत. टेम्पररी टुरिझम फॅसिलिटीज आर ऑल्सो नाऊ परमिसिबल इन अ नो डेव्हलपमेंट झोन. पूर्वी नो डेव्हलपमेंट झोनमध्ये काहीच होत नव्हतं, परंतु आता टेम्पररी टुरिझमसाठी आहे ते अलाउड केलेलं आहे CRZ3मध्ये. परंतु हे जे डेव्हलपमेंट वगैरे जे काही टेम्पररी स्ट्रक्चर उभं करणार त्याच्यासाठी मिनिमम डिस्टन्स जे आहे ते हाय टाईड लेवलपासून 10 मीटर्सचं असणार आहे. 10 मीटर्सच्या पुढे तुम्ही जे काय आहे म्हणजे टेम्पररी गोष्टी आहेत त्या टुरिझमच्या दृष्टीने तुम्ही करू शकता. CRZ क्लिअरन्सेस स्ट्रीमलाईन झालेले आहेत. पूर्वी जे CRZचं क्लिअरन्स होतं तो मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्याकडून सगळं तुम्हाला CRZचं क्लिअरन्स घ्यावं लागत होतं. पण आता काय झालेलं फक्त CRZ1 आणि CRZ4 जे आहे ते फक्त मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्याकडनं घ्यावं लागणार आहे. आणि CRZ2 आणि CRZ3 हे जे क्लिअरन्सेस आहेत ते आता स्टेट लेवलकडे आलेले आहेत. कोणाकडे आलेले आहेत? स्टेट लेवलकडे आलेले आहेत. फक्त याच्यामध्ये गायडन्स रिक्वायर्ड असेल तर वरती EFCचं गेड आहे. आतापर्यंत आपण बघितलं नो डेव्हलपमेंट झोन आहे तो 20 मीटर, सगळ्या आईसलँडला 20 मीटरसाठी फ्रीज करण्यात आलेला आहे. 20 मीटर्सपर्यंत फ्रीज करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर कारण की तिथे जागेचं जे कन्स्टंट आहे त्या विचार करून हा 20 मीटर्सच्या पुढे तुम्ही कोणताही डेव्हलपमेंट करू शकता. म्हणजे NDZची जी लिमिट आहे ती 20 मीटर्स करण्यात आलेली आहे. त्यानंतर CRZ एरिया जो आहे तो पॉप्युलेशन 2161 याप्रमाणे डिवाईड करण्यात आलेला आहे. CRZ हा जो 3A आणि 3B याच्याप्रमाणे 3A आणि 3B डेन्सिटी पॉप्युलेशन ती आहे 2161 पर स्क्वेअर किलोमीटर असणार आहे. जर 2161पेक्षा जर एरिया पॉप्युलेशन जास्त असेल तो 3A होणार, CRZ3A होणार. आणि त्याच्यामध्ये NDZ जो होणार, NDZ
NDZ जो असणार आहे तो 50 मीटर्स असणार आहे. आणि जर पॉप्युलेशन 2161पेक्षा खाली असणार आहे तर तो CRZ 3B होणार आहे. आणि याचा NDZ जो असणार आहे तो 200 मीटर्स असणार आहे. हा 200 मीटर्स असणार आहे. नो डेव्हलपमेंट झोन आईसलँडसाठी 20 मीटर्स ऑलरेडी आपण डिस्कस केलं की 20 मीटर्सचा NDZ असणार आहे. आणि ह्या सगळ्या NDZमध्ये तुमचं टेम्पररी टुरिझम फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला करायला परवानगी मिळणार आहे. CRZ 3 फक्त मिनिमम डिस्टन्स किती असणार आहे HTLपासून जे तुमचं आहे ते 10 मीटर्सचं अंतर असलं पाहिजे. त्याच्या बियॉन्ड तुम्ही हे टेम्पररी गोष्टी करू शकता. नाव द प्रोजेक्ट्स विच आर CRZ 1मध्ये आणि CRZ 4मध्ये ते फक्त जे आहे ते CRZ क्लिअरन्स बाय मिनिस्ट्री. म्हणजे कोणती मिनिस्ट्री तर तुमची सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याच्याकडे जाणार. आणि CRZ 2 आणि CRZ 3 जी आहे ती स्टेट लेवलला त्याच्या परमिशन्स वगैरे क्लिअरन्स वगैरे देण्यात आलेले आहे. फायनली आता CRZमध्ये बफर जे झोन आहेत म्हणजे आपण NDZ जे बोलतो ते महत्त्वाचे आहेत. त्या लेवल्स जरा लक्षात घेऊन घ्या की त्याचा डिस्टन्स बघून घ्या की नो डेव्हलपमेंट झोन आहे. टायडली इन्फ्लुएन्स्ड वॉटर बॉडीज इन्फ्लुएन्स्ड बाय टायडल इफेक्ट्स फ्रॉम सी बेस एस्च्युरीज रिव्हर्स क्रिक्स बॅकवॉटर्स लगून्स पॉन्ड्स दॅट आर कनेक्टेड टू सी. याच्यासाठी जो NDZ आहे तो 50 मीटर्सचा असणार आहे. ऑर विड्थ ऑफ द क्रिक विच एवर इज लेस. म्हणजे ही जर लेस असेल तर तेवढी किंवा मग 50 मीटर्स पुढे. त्याच्यानंतर CRZ 3A जो आहे त्याच्यासाठी NDZ जो असणार आहे तो 50 मीटरचा असणार आहे. CRZ 3B असेल तर 200 मीटर्स असणार आहे. आणि जर आईसलँड असेल तर NDZ तुमचा 20 मीटर्स असणार आहे. हे इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात घ्या. आणि हे सगळं CRZच्या संदर्भात आहे. कोस्टल रेग्युलेशन झोनच्या संदर्भामध्ये MCQ जे आहेत मोस्ट रिलेव्हंट MCQज आहेत ते तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तिथे एक लिंक दिलेली आहे. ती लिंकमध्ये ओपन करा आणि मग त्या लिंकमध्ये तुम्हाला जर प्रॅक्टिस करायचं असेल तर तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता.